ओ माय गॉड, भांडं छोटं पडलं, मोठं भांडं घ्यायला पाहिजे होतं. छान फर्मेंट झालं. ओ वाव, लुक ॲट दिस. नमस्कार मित्रांनो, तर आजची रेसिपी आहे होममेड हेल्दी डोसा बॅटरची. तर चला बघूया ह्याच्यासाठी काय काय इंग्रेडियंट्स लागतात. 6 छोटी वाटी तांदळाचे घेतलेले आहेत, 2 छोटी वाटी उडदाच्या डाळीचे घेतलेले आहेत, 1 छोटी वाटी चण्याच्या डाळीचे घेतलेले आहे आणि 1 चमचा मेथी दाणा घेतलेला आहे. तर गाईज हे 5 इंग्रेडियंट्स आहेत. ह्याच्यामध्ये मी आपला घरचा कोलम राईस घेतला आहे, नॉर्मल कोलम राईस घेतला आहे, नंतर उडदाची डाळ आहे, अख्खी उडदाची डाळ आहे, चणा डाळ आहे, मेथी दाणे आणि पोहे. 7 तास मी ह्याला भिजवून ठेवलेलं होतं. आता ह्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. आपलं बॅटर पिसून झालेलं आहे. आता ह्याला आपण हाताने मिक्स करूया. हाताने चांगलं मिक्स करून घ्यायला ह्याला कवर करूया. मी भांडं पण जरा खोलगट घेतलेलं आहे, कारण हे फर्मेंट होऊन वरती येतं, चांगल्यापैकी फुल होऊन जातं ऑलमोस्ट. आता ह्याला आपण ओव्हरनाईट ठेवून देऊया फर्मेंटेशनसाठी. ह्याच्यावरती मी थोडंसं काहीतरी जड ठेवते भांडं. प्लस हे गट फ्रेंडली आहे. सो गाईज नक्की ट्राय करा हे. ओ माय गॉड, भांडं छोटं पडलं, मोठं भांडं घ्यायला पाहिजे होतं. छान फर्मेंट झालं, फुल एक्स्ट्रा फर्मेंटेशन बाहेर आलं डब्याच्या. चेक करूया आपण. ओ वाव, लुक ॲट दिस. ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया. खोबऱ्याची चटणी पण करून घेऊया. त्यामध्ये मी खोबरं, लसूण, मिरची, नमक ग्राइंड करून घेतलेला आहे. आणि आता तडक्यासाठी मी फक्त राई वापरलेली आहे. मस्त तडका देऊन घेऊया. तर मित्रांनो, मी कास्ट आयर्नचा तवा वापरते आहे. त्याच्यामध्ये मी तेल स्प्रिंकल करून त्याला चांगलं पसरून घेतलेलं आहे आणि मग डोसा बॅटर त्याच्यावर टाकला, जेणेकरून ते चिटकणार नाही बिलकुल पण. मस्त पसरून घेऊया. थोडं अजून ऑइल स्प्रिंकल करते एजेसला, म्हणजे ते इझिली अलगद निघेल. डोसाला वरून मी थोडं घी लावलेलं आहे. मी A2चं अन्वेषणचं घी वापरलेलं आहे. दोन्ही साईडनी चांगलं डोसाला भाजून घेऊया. पलटी मारूया. आता बघा किती इझिली निघालेलं आहे ते. तुम्ही पण कास्ट आयर्न यूज करा, मस्त होतात डोसे त्याच्यामध्ये, क्रिस्पी एकदम. अँड इट्स रेडी. रेसिपी आवडली असेल तर डू लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब.